आपण काहीच करू शकत नाही. एकदा का शरीर थकलं तर आपण या शरीराचा काहीच उपयोग करून घेऊ शकत नाही ना, आपण तीर्थाटनाला जाऊ शकत. मी तुम्हाला म्हणत नाही नामस्मरण वगैरे, नामस्मरण म्हणत नाही मी तुम्हाला, किंवा योग साधा म्हणत नाही. रोजचं जे साधं आयुष्य जगायचं असतं ना, जी गंमत घेऊन जगायचं असतं, जी मजा घेऊन जगायचं असतं. मी भाजी आणायला जाताना सुद्धा ज्या आनंदात मी गेलं पाहिजे, बाबा देवा तू यू हॅव ब्लेस्ड मी, तू मला कृपा केली, माझ्या 2 पायांनी चालत मी भाजी आणायला जाणार आहे. अनेको लोकांसाठी तेही पॉसिबल नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे ज्या साध्या साध्या क्रिया आपण रोजच्या आयुष्यामध्ये इतक्या सुंदर रीतीने करतो ना, त्या पण आपण आपले थोबडे पाडून करत असतो ना, त्या सुद्धा क्रिया करताना मला मजा येते, कारण आपण त्या अनेक भाग्यवान लोकांपैकी आहोत ज्या क्रिया आपण करू शकतो त्या क्रिया. आणि अनेको गोष्टी आहेत, अनेको गोष्टींचा भोग घेणं, उपभोग घेणं सुद्धा. देवाने हे शरीर उपभोग घेण्यासाठी दिलंय, आणि त्याचबरोबर देवाने आपल्याला हे अध्यात्म जोडून दिलंय. तो उपभोग घेत असताना, त्या गोष्टींचा सगळा भोग घेत असताना, शरीर सुंदर असताना तुझं तू उपभोग घे, आणि अध्यात्माच्या साह्याने त्या सगळ्या गोष्टी चॅनलाइज कर. छोटंसं उदाहरण चॅनलायझेशनचं तुम्हाला देऊन पुढे जाईन. आधी बोलत असताना स्वतःचा ओघ जर मी लक्षात घेतला, तर आधी कीर्तनांमध्ये बोलत असतानाचा ओघ वेगळा होता. शक्ती कमी झाली का, माझी बोलण्यातली एनर्जी कमी झाली का, नाही. पण आत्ता मला कळायला लागले की ती जी एनर्जीची भावना आहे ती चॅनलाइज कशा पद्धतीने करायची. सिमिलर वेने आपल्या आयुष्यामधली ही जी आपली एनर्जी आहे, आपलं शरीर आहे, सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये एनर्जी असली पाहिजे, ते निरोगी असलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला योग्य रीतीने भोग घेता आला पाहिजे. मी त्या दिवशीच माझ्या मैत्रिणीला सांगत होती की आपण आई म्हणून सुद्धा भोग घेत नाही. आपण आपल्या लेकरांचा किती भोग घेतो सांगा ना. आपण किती वेळ त्याच्या जवळ बसतो आणि की हे माझं बाळ आहे आणि मी त्याची आई आहे, म्हणजे मी अहंकार म्हणून नाही म्हणत आहे, पण हे बाळ आहे, त्याला मी जन्म दिलाय, त्याला माझ्या शरीराची ऊब, मला त्याच्या शरीराची ऊब, असं घेऊन मी किती वेळ 2-3 क्षण तरी दिवसातली घालवते का की हे माझं लेकरू आहे म्हणून. जेवढं एखादी बकरी तिच्या लेकराला चाटून घालवते, तेवढं तरी माणूस प्राणी घालवतो का हो. आपण आपल्या आयुष्यातल्या ना साध्या साध्या नात्यांची सुद्धा मजा घेत नाही.